विकास लवांडे यांच्यावर सकाळी 10च्या सुमारास ही शाईफेकीची घटना जी आहे ती घडलेली आहे। संग्राम भंडारे आणि त्यांच्यासोबत 10 ते 15 गोरक्षक होते अशी माहिती विकास लवांडे यांच्याकडून देण्यात आलेली आहे। आणि ज्यांनी शाईफेक केली त्यांच्यामधल्या दोघा तिघांकडे रिव्हॉल्वर देखील होते, त्यामुळे आपल्या जीविताला धोका असल्याचं विकास लवांडेंचं म्हणणं आहे। आणि लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये सध्या विकास लवांडे या गेलेल्या आहेत। ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, विकास लवांडे यांच्यावर शाईफेकीची घटना तुमची पहिली प्रतिक्रिया? हा विकास लवांडेंचा विजय आहे। विकास लवांडेंचं उलट मी खूप अभिनंदन करते, त्यांचा विजय झाला। कारण काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, लोभ या षडरिपूपासून संत संप्रदायाने खूप लांब राहायचे असते। हे जे डुप्लिकेट संत संप्रदायात घुसलेले लोक आहेत, हे किती डुप्लिकेट आहेत, नकली आहेत। यांना ना संतत्व कळले ना वारकरी संप्रदाय कळला। वारकरी संप्रदायातला माणूस असा वागूच शकत नाही। ज्या अर्थी त्यांनी विकास लवांडेच्या संबंधाने ही सगळी कृती केली, त्या अर्थी ही माणसं या संप्रदायापासून लांब लांब पर्यंत त्यांचा कसलाच संबंध येत नाही। विकास लवांडे एका अर्थाने एक लढाई जिंकलेले आहेत, त्यांनी या सगळ्यांना उघडं पाडलेलं आहे।